यहाँ पे तेरे को ज़्यादा करके क्या अच्छा लगा? यहाँ पे अभी ज़्यादा देखने के लिए अंदर देखा तो एक अपना टाइगर टाइगर जिंदा है भाई। टाइगर? मतलब वो देखने के लिए हम लोग 10 से 15 मिनट हम वही एक ही एरिया में घूम रहे थे कंटिन्यू। तो फाइनली देखा, आपको इस वीडियो में देखने मिलेगा, इस वीडियो में आपको पूरा। राणीबागसाठी येण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे सेंट्रल लाईनचा भायखळा 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून सरळ तुम्हाला इकडे यायचं आहे आणि हा रस्ता क्रॉस करायचा आहे। हा रस्ता क्रॉस केल्यानंतर तुम्ही सरळ एक 100 ते 150 मीटर चालायचं आहे की तुम्हाला डायरेक्ट राणीबागेचा मेन गेट दिसेल। मुंबईच्या गजबजाटात वसलेली ही बाग 1861 साली सुरू करण्यात आली होती। मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे। मेन एंट्रन्समध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला मोठ्या प्रमाणात कार पार्किंग आणि बाईक पार्किंगसाठी पर्याय आहे। तुम्ही बघू शकता खूपच पार्किंगसाठी मोठी जागा आहे। तुम्ही तुमची गाडी, बस, बाईक इथे पार्क करू शकता। तो वॉशरूम पण आहे मित्रांनो। Everyone is requested. Please stand in line. Please come change with me. तुम्ही फिजिकली तिकीट घेऊ शकता किंवा इथं ऑनलाईन। तर बघा आम्ही ऑनलाईन तिकीट इथे घेतो या बॉक्समध्ये। नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपण आलेलो आहे इथे राणीच्या बागेमध्ये। तर आपल्या मागे आहे तिकीट काउंटर। आपल्यासोबत आहे रोहित। क्या बोलते हो रोहित, कैसा है? तो गाइस अभी आए रानी बाग के लिए, तो सारा कुछ मिलेगा इस वीडियो में डिटेल, तो वीडियो को एंड तक देखना आपको। मी मशीनमध्ये बघितलं, त्या मशीनवरून आपण ऑनलाईन तिकीट काढली। ते एकाची जी अडल्ट तिकीट आहे ती 50 रुपये आहे। आपण ही 2 तिकीट काढली आहे ती 100 रुपये। तर चला, आणि व्हिडिओग्राफी वगैरे करायची असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत। मित्रांनो हे बघा, हे ऑनलाईन काउंटर आहे आणि हे फिजिकल काउंटर आहे, म्हणजे तुम्ही जाऊन पैसे देऊन घेऊ शकता। ज्यांना जमत नाही त्यांनी इथे जाऊन घेऊन या आणि इथून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता। या अशा प्रकारे। तर चला, तर बऱ्यापैकी गर्दी आहे आणि एंट्रन्सलाच तुम्हाला इथे आर्टिफिशियल वॉटरफॉल दिसेल। हे बघा, सगळा आनंद घेतात, इथं फोटो वगैरे काढतात। हे बघा, हे बघा, हे एंट्रन्स आहे। आता हे नवीन केलेलं आहे, पहिलं वेग जबरदस्त आहे। आतमध्ये आल्यावरतीच पक्ष्यांचा आवाज येतोय। अरे वा, हो, गर्दी बऱ्यापैकी आहे। लहान लहान मुलं तुम्हाला इथे दिसतील, क्राऊड जास्त वाढला आहे। बघा, वरती जाळी जी आपण एंट्री केली ना तिथून समोरून, तर इथे सगळे पक्षी बघा वरती आहेत झाडावरती। हे बघा मित्रांनो, वरती पूर्ण जाळी लावलेली आहे, म्हणजे हे पक्षी बाहेर उडून जाऊ नाही शकत। हा तर असं वाटतं की आर्टिफिशियल आहे, पण तो हे बघा असं वाटतं की स्टॅच्यू आहे, पण तो ओरिजिनल आहे।
मित्रांनो आता आपण पक्षी बघून झाले, तर बघूया आता पुढे जसा रस्ता जाईल त्या हिशोबाने आपण बघूया काय काय बघायला भेटतं आहे. चला. तर मित्रांनो बघा आता इथे मगरमच्छचा पॉईंटवर आलेलो आहे आपण. बघूया आपल्याला क्रॉकोडाईल दिसत आहेत की नाही. आहेत. हे बघा, हे बघा इथे पाण्यामध्ये आहेत इथे. आणि खाली पण गर्दी खूप आहे, ते वरती पण गर्दी आहे. बघा मित्रांनो इथे आहे ना एक मोठा आहे मगरमच्छ. हे बघा इथे. आता आपण इथे खाली जाऊन बघूया मित्रांनो, खाली पण व्ह्यू आहे बघण्यासाठी. तर चला जाऊया खाली. बघूया आता खाली खूप गर्दी आहे, तर खाली जाऊया आपण, दाखवतो तुम्हाला. हे बघा गर्दी बऱ्यापैकी वाढलेली आहे. पाणी जरा गढूळ झालं आहे पण काही दिसत नाही आहे. गंदा हो गया पाणी ना. गर्दी आहे खूप, पाणी घाण झाल्यामुळे काय दिसत नाही आहे. साप असतं तर मगर दिसली असते आपल्याला. गर्दी पण खूप आहे आज. इथे पण हे बघा तो आता रिलॅक्स मध्ये आहे. बघूया आता नंतर येऊया परत. तर वरून पण तुम्ही मगरमच्छ बघू शकता आणि इथे अंडर वॉटर खाली पण गढूळ पाणी असल्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही. तर चला आता आपण दुसरीकडे जाऊया. हे बघा मित्रांनो कासव आहे, बुट्टी कासव दिसतोय का तुम्हाला माहित नाही. बघा इथे त्याला बघा मित्रांनो खूप गर्दी आहे इथून ते वरती. मित्रांनो आता आम्ही पक्षी बघून त्याच्यानंतर मगरमच्छ, त्यानंतर आता कासव वेगवेगळ्या जातीचे, आणि बघूया आता पुढे काय आपल्याला बघायला भेटतंय, दाखवतो तुम्हाला. चला. तर इथून आलं की इथे वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स येते, लव बर्ड्स वगैरे. बसलेत बघा लव बर्ड्स, पॅरोट, वेगवेगळ्या प्रकारचे. मित्रांनो आफ्रिकन पॅरोट हा पक्षी आपल्याकडेही होता, पोपट. आता आराम करतोय. मित्रांनो माकाओ पॅरेट आहे. तर हे इंडियन पॅरोट आहे. ते कपारीमध्ये जास्त करून बसतात, त्यांना हे कपारी आवडते, त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये त्यांना असं घर बनवून दिलेलं आहे. बघा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे इथं पक्षी आपल्याला पाहायला मिळाले, तुम्ही बघू शकताय. चला आता पुढे बघूया आपण. बघितल्यानंतर तुम्हाला पेंग्विन बघण्यासाठी या रूटला सरळ जावं लागेल असं. हे बघा. तर चला आता आपण जाऊया पुढे. पक्षी बघून आल्यानंतर इथे तुम्हाला वॉशरूम वगैरे लेडीज जेंट्स दोन्ही पण आहे, पिण्याची सुविधा आहे इथे. हे बघा. रोहित क्या बोलता है?
इतना अभी सब देखा, क्या क्या लग रहा है, क्या नहीं नहीं? अच्छा है, मतलब फैमिली के साथ यहाँ पे आना, टाइम स्पेंड करना सबसे बड़ी बात है, अच्छी बात है। और आना तो 4:30 बजे 5 बजे के टाइम पे आना। तो अभी कैसा गर्मी का टाइम है तो धूप वगैरह भी ज़्यादा लग रहा है टाइम पे। तो ओके, लेट्स सी, अभी चलते आगे। अभी आप व्हिडिओ को एंड तक देखते रहना आपको। चला मित्रांनो, आता अजून पुढे बरंच काही आहे ना, आपण बघूया. पेंग्विन आहे इथं, पेंग्विनचं सेक्शन बघा वेगळं आहे. हे बाहेर देशातून मागवलेले आहेत पेंग्विन. हे बघूया काय तिकीट वेगळे आहे की काय आहे, कसं काय कळेल आपल्याला. चला, पेंग्विनसाठी एक वेगळंच झोन बांधून ठेवलेलं आहे. हे बघा. हां हां, अरे बापरे, गर्दी बघा किती आहे पेंग्विन बघायला. हे बघा. हे हे बघा मित्रांनो, पेंग्विन कसे असं वाटतं स्टॅच्यू आहे, बसलेत एक नंबर. इथं कॅफेटेरिया आहे, तुम्ही आरामात बसून इथे वेगवेगळे स्टॉल आहेत, इथे खाऊ शकता. भूक लागली तर बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला इथे. चाय, कॉफी, बिस्किट वगैरे जे पाहिजे ते मॉलमध्ये असतं त्या हिशोबाने आहे इथे. हे बघा, आणि बऱ्यापैकी क्राऊड आहे आज. हे बघा, हे वेगवेगळे स्टॉल आहेत. मित्रांनो, तिथून एक्झिट झाल्यानंतर इथून कॅफेटेरियामधून एक्झिट आहे आणि या दुसऱ्या आपण लोकेशनला आता चाललो आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, वाघ यायला पाहिजे इथे. बघूया आता. बसलाय तिथे मित्रांनो, वाघ बघण्यासाठी गर्दी. वाघ बघूया आता येतोय की नाही. गर्दी तर बरीच आहे इथे. मित्रांनो, आपण तरस आणि बिबट्या आता बघायला चाललोय. बघूया दिसतोय की नाही आपल्याला. गर्दी तर बऱ्यापैकी आहे इथं बघा, बरीच गर्दी आहे तरस बघायला आणि बिबट्या बघायला. बघा मित्रांनो, तरस आहे ते आतमध्ये आराम करतोय उन्हाच्या ह्यानी. झोपलाय तो, थकलाय बिचारा. वाघ बघून आल्यानंतर इथे एक फूड स्टॉल आहे आणि इथे वॉशरूम आणि पिण्याची सुविधा आहे इथे, पाणी पिण्याची. हे बघा, हे स्टोर आहे. बघा मित्रांनो, ही प्राईज आहे इथे. तिकीट काउंटर आहे आणि इथे अशी लाईन लागली. त्यापैकी गर्दी आहे. बघू का, 2 समोसे भेटलेत. मीडियम साईज आहे समोस्याचे. फायनली मित्रांनो, वाघाने दर्शन दिलेलं आहे आपल्याला. हे बघा, हे बघा.
गर्दी बघा मित्रांनो, किती गर्दी आहे टायगर बघायला. गर्दी बघा मित्रांनो, आम्ही एवढं वाट बघत बसलो. आत्ताच टायगर बघायला भेटेल, नंतर आम्ही कमीत कमी 15-20 मिनटं थांबलो, ते गेलो, आम्हाला वाघ दिसला आणि ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला, तर फायनली मित्रांनो आपल्या राणीच्या बागेत आपण बरेच पक्षी प्राणी बघून झालेले आहे मित्रांनो. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे जे आपण पक्षी प्राणी जे बघितलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि सर्वात म्हणजे वाघ हा सर्वात इथला राणीबागेतला अट्रॅक्शन म्हणजे वाघ आहे, ते तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही नक्की या. तर मित्रांनो या राणीबागेचा जो टायमिंग आहे सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत असतो आणि जी तिकीट काउंटर आहे ती 4 नंतर बंद होऊन जाते. बुधवारी राणीचा बाग बंद असतो, तर तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. आता पावसाळा येत आहे, शक्यतो बहुतेक बंदच असेल पावसाळ्यात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. चला एका भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. तो बंटी, कैसा लगा तेरे को ये रानी का बाग? मस्त एक्सपीरियंस है रहा. अभी बारिश का टाइम है, फिलहाल तो बंद होने वाला है, अभी जून चल रहा है. तो अगर आपको यहाँ पे विजिट करना होगा तो आप नवंबर के बाद फिर से आ सकते हैं यहाँ पे. बारिश में फिलहाल बंद होगा, मुझे ऐसा लग रहा है. तो आप लोगों को अगर आना है यहाँ पे तो सारा कुछ डिटेल इस वीडियो में मिल जाएगा, जो जितने बताया इस वीडियो में आपको मिलेगा. ये पूरा वीडियो आपको पूरा लास्ट तक देखना है ये वीडियो को, और काफ़ी इन्फॉर्मेशन मिलेगा इस वीडियो में आपको. यहाँ पे तेरे को ज़्यादा करके क्या अच्छा लगा? यहाँ पे अभी ज़्यादा देखने के लिए अंदर देखा तो एक अपना टाइगर जिंदा है भाई. टाइगर मतलब वो देखने के लिए हम लोग 10 से 15 मिनट वही एक ही एरिया में घूम रहे थे कंटिन्यू. तो फायनली देखा आपको इस वीडियो में देखने मिलेगा इस वीडियो में आपको पूरा. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बंटी हाईप करू. हाइप करो.